हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत LCM. काय LCM? तर आता LCM म्हणजे काय किंवा LCM चा लॉंग फॉर्म काय आहे, LCM कसा काढायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणखीन पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरू करूया आजच्या पण व्हिडिओला. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप महत्वाचा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण LCM हा टॉपिक आज आपण यामध्ये पाहणार आहोत. तर LCM म्हणजे नेमकं काय किंवा LCM चा लॉंग फॉर्म काय आहे, तर L चा मीनिंग आहे लिस्ट कॉमन मल्टिपल. LCM म्हणजे काय, तर लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे लिस्ट म्हणजे छोट्यात छोटा किंवा सगळ्यात छोटा असं म्हटलं तरी पण हरकत नाही. लिस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, तर छोट्यात छोटा म्हणजे सर्वात छोटा. कॉमन म्हणजे जर 2 नंबर दिलेले असतील तर त्या 2 नंबर मध्ये एखादा नंबर कुठला तरी सारखा असतो किंवा या दोन्ही नंबरला त्या नंबरनं मल्टिप्लाय होऊ शकतं किंवा डिवाइड होतं. या अर्थासाठी हा इथं कॉमन हा शब्द इथं घेतलेला आहे. आता पुढे आहे मल्टिपल. मल्टिपल म्हणजे काय बघा, आता लिस्ट कॉमन मल्टिपल सर्वात छोटा असणारा मल्टिपल. मल्टिपल म्हणजे त्या टेबल, समजा आता एखादा नंबर आहे 9, मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन समजून सांगते. आता समजा आता इथं आहे एक्झाम्पल आहे 3. आता 3 चे मल्टिपल्स कुठले कुठले आहेत, तर 3 चे मल्टिपल्स कुठले आहेत म्हणजे स्वतः 3, 6, 9, 12, 15, 18 and so. म्हणजे 3च्या पटीतले, थोडक्यात त्याचा अर्थ होतो की 3च्या टेबल मध्ये जे पण नंबर्स येतात ते झाले 3 चे मल्टिपल्स. बघा लक्षात येते का, मल्टिपल या शब्दाचा अर्थ काय आहे, तर 3च्या पाड्यामध्ये येणारे जेवढे पण नंबर्स आहेत ते म्हणजे मल्टिपल. आता मल्टिपल इनडिफायनाइट असतात म्हणजे इनफायनाइट मल्टिपल असतात. म्हणजे मल्टिपल्स हे 3च्या टेबल मध्ये कितीही येऊ शकतात, म्हणजे त्याला काहीही सीमा नाहीये. म्हणजे मल्टिपल्स आपण जितके काढू तितके मल्टिपल्स आपल्याला त्या नंबरचे काढता येतात. तर आता इथे LCM म्हणजे काय, लिस्ट कॉमन मल्टिपल. तर दोघांमध्ये किंवा 2 नंबर मध्ये कॉमन असणारा सारखा मल्टिपल. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ आहे आपल्याला 3, इथंच लगे उदाहरण घेऊन समजून सांगते मी तुम्हाला. आता 3 आणि 6 या दोघांचा आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल काढायचं. काय काढायचं आपल्याला, लिस्ट कॉमन मल्टिपल. आताच मी तुम्हाला अर्थ सांगितला, लिस्ट म्हणजे छोट्यात छोटा, कॉमन म्हणजे दोघांमध्ये पण सारखा, आणि मल्टिपल म्हणजे त्याच्या पटीतला किंवा त्याच्या टेबल मधला. तर जसं आपण इथं 3 चा टेबल लिहून घेतला म्हणजे हे झाले 3 चे मल्टिपल्स. आता आपण 6 चे मल्टिपल काढूया. 6 × 6, 12, 18, 24, 30 सो ऑन. म्हणजे इनफायनाइट. म्हणजे 6 चे मल्टिपल्स पण खूप सारे असू शकतात. म्हणजे आपल्याला काउंटही नाही करता येणार तितके मल्टिपल्स एखाद्या नंबरचे असू शकतात. म्हणून तर आपल्याला सांगितले, काय सांगितले, पण आपल्याला काय काढायचे बघा, लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे समजा जर आपल्याला असा क्वेश्चन आला की फाइंड द LCM ऑफ 3 and 6, फाइंड द LCM ऑफ 3 and 6. जर आपल्याला 3 and 6 चा मल्टिपल आपल्याला LCM आपल्याला फाइंड करायचं, तर काय करायचं, पहिल्यांदा 3 चे मल्टिपल्स लिहून घ्यायचे, नंतर 6 चे मल्टिपल्स लिहून घ्यायचे. कुठपर्यंत मल्टिपल लिहायचे आपल्याला असं काही नाही. पण आपला क्वेश्चन काय, LCM म्हणजे काय, लिस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे सगळ्यात छोटा ह्या दोन्ही मध्ये कॉमन असणारा मल्टिपल कोणता आहे, हा इथं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. फाइंड द LCM ऑफ 3 and 6 म्हणजे
3 चे मल्टिपल्स आणि 6 चे मल्टिपल्स या दोघांमध्ये सगळ्यात छोटा कॉमन असणारा मल्टिपल कोणता आहे? तर बघा आता इथं 3 च्या नंतर 6 च्या नंतर 9, त्याच्यानंतर 12, 15 आणि 18. आता बघा ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये कोणते कोणते कॉमन आहेत त्याला आधी आपण सर्कल करून घेऊया. आता इथं 6 आहे, इथं पण 6 आहे, इथं 12 आहे, इथं पण 12 आहे, इथं 18 आहे, इथं पण 18 आहे. मग आता बघा आपल्याला 3 मल्टिपल कॉमन भेटलेले आहेत. 3 मल्टिपल कॉमन भेटलेत म्हणजे वरच्या पण नंबर मध्ये आणि खालच्या पण नंबर मध्ये हे ज्या 3 संख्या आहेत, हे जे 3 मल्टिपल आहेत ते सेम आहेत. पण आपली कंडिशन काय आहे? एलसीएम ची लिस्ट म्हणजे सगळ्यात छोटा कॉमन असणारा मल्टिपल कोणता आहे? खूप सोपा आहे बघा. जर आपण ह्याचा अर्थ समजून घेतला तर उत्तर काढणं हे आपल्यासाठी खूप सोपं होणार आहे. म्हणजे काही सेकंदामध्ये आपण त्याचा आन्सर काढू शकणार आहोत. आता इथे आपण मल्टिपल किती सर्कल केले? 3 सर्कल केले. तर आपला क्वेश्चन काय आहे की एलसीएम फाइंड करायचा. आपल्याला एलसीएम फाइंड करायचा आहे म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला ह्याच्यामध्ये फाइंड करायचा आहे. तर मग 6, 12, 18 आपल्याला हे 3 मल्टिपल भेटलेले आहेत. तर ह्याच्यातला लिस्ट म्हणजे सगळ्यात छोटा कॉमन मल्टिपल कोणता आहे? तर 6. म्हणजे 3 आणि 6 चा एलसीएम काय होणार आहे आपला? तर इथं 6 होणार आहे. खूप सोपं आहे बघा. जसं एचसीएफ काढणं सोपं आहे तसंच एलसीएम काढणं सुद्धा खूप सोपं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्या नंबरचे मल्टिपल्स लिहायचे, नंतर कॉमन कुठले कुठले मल्टिपल्स आहेत ते सर्कल करायचे आणि त्याचा मिनिंग आहे लिस्ट कॉमन फॅक्टर म्हणून सगळ्यात छोटा नंबर जो कॉमन आहे तो असणार आहे त्याचा एलसीएम. तर आणखीन एक एक्झाम्पल घेऊन आपण एलसीएम चे टाइप काढायचे कुठले आहेत आणि ते कसं काढायचं आपण ह्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहूया. आता पुढे एक मी एक्झाम्पल घेते बघा. फाइंड एलसीएम ऑफ 9 and 15. तर बघा आता 9 and 15 चा एलसीएम आपल्याला फाइंड करायचंय. तर आता एलसीएम फाइंड करण्याच्या आपण 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे लिस्टिंग मेथड. पहिली पद्धत कोणती आहे? तर लिस्टिंग मेथड. एलसीएम मध्ये पण सेम ह्याच मेथड आपल्याला आहेत आणि एचसीएफ आणि एलसीएम मध्ये ह्या दोन्ही सेम मेथड आपल्याला फॉलो करायच्या आहेत. पहिली आहे लिस्टिंग मेथड आणि दुसरी आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. आता इथं बघा 2 मेथड आहेत. एक आहे लिस्टिंग मेथड आणि दुसरा आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. आता आपण पहिल्यांदा लिस्टिंग मेथडनं ह्याच दोन्ही सेम नंबरचा एलसीएम काय फाइंड करायचा किंवा कसा फाइंड करायचा ते आपण पाहणार आहोत. आता पहिला नंबर आहे 9. आता 9 चे मल्टिपल्स घ्यायचे. 9 चे मल्टिपल्स म्हणजे आपण डायरेक्ट 9 चा पाडा लिहून टाकायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, सो ऑन. आपल्याला जर पुढे गरज पडली लिहायची तर आपण पुढे लिहूया, पण सध्याला आपल्याला 6 पर्यंत बस आहे. पुढे 15 चा 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, बस सो ऑन. आता आपण 9 चे पण मल्टिपल्स लिहिलेत बघा आणि 15 चे पण मल्टिपल्स लिहिले आहेत. तर आता मल्टिपल्स लिहित असताना त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे की या दोन्ही मल्टिपल्स मध्ये कॉमन मल्टिपल कुठले कुठले आहेत ते आधी आपण सर्कल करून घेऊया. आता 9 नाहीये, 18 नाही, 27 नाही, 36 नाही, 45 येस, 45 देन 45. आता पुढे 54 60 75. शक्यतो तर जवळपास दुसरा आपल्याला सेम मल्टिपल भेटणार, कॉमन मल्टिपल भेटणार नाहीये. पण आपली कंडिशनच काय, आपल्याला सगळ्यात छोटा कॉमन असणारा मल्टिपल पाहिजे. म्हणजे आपल्याला आन्सर इथं मिळालेला आहे. सगळ्यात छोटा जो ह्याच्यामध्ये कॉमन मल्टिपल आहे तो आपल्याला भेटलेला आहे, तो म्हणजे आहे 45. म्हणजे 9 आणि 15 चा एलसीएम काय आहे तर 45. लक्षात आलं का बघा. लिस्टिंग मेथड म्हणजे डायरेक्ट आपण त्याचे टेबल लिहून टाकायचे. टेबल लिहिल्याच्या नंतर दोघांमध्ये कॉमन कोणते कोणते नंबर्स आहेत ते काढायचे
आणि सगळ्यात छोटा जो कॉमन दोघांमध्ये पण आहे तोच त्याचा काय असतो, एलसीएम असतो. आता पुढे आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. तर आपण आता प्राइम फॅक्टरायझेशन कसं करायचं ते बघूया. आता प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे थोडक्यात 3 मेथड आहे. आता पहिल्यांदा 9, नंतर ना 15. आता बघा 9 चे कॉमन फॅक्टर आपण किंवा 9 ने ह्याला कोणत्या ह्याने डिवाइड होते तर पहिल्यांदा 3 ने. 3 3 जा 9, परत 3 ला 3 नच होते म्हणजे 3 3 जा 1, म्हणजे आन्सर काय आला आपला 1. पुढं जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत आपण प्राइम फॅक्टरायझेशन मेथड कंटिन्यू करायची. परत 3 3 5 जा 15, 5 5 1 जा 5. तर आपण नंतर ह्याचे कॉमन फॅक्टर लिहून घेऊया. 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि 15 चे 3 मल्टिप्लाय बाय 5. तर आता थोडीशी इथं मेथड थोडी वेगळी आहे, ती थोडस लक्ष देऊन बघा तुम्ही. पहिल्यांदा तर इथं आपण कॉमन काढूया. कॉमन फक्त 3 आहे याच्यामध्ये, तर 2 आता इथं एकच नंबर 2दा आलाय ना, म्हणजे हा 3 हा नंबर कॉमन निघणार आहे, म्हणून कॉमन निघणार आहे म्हणून तो आपण फक्त एकदाच लिहायचा आहे. आता पुढे बघा, आता ह्या 3 ला दुसरा इथं कॉमन आहे का, नाही. मग एलसीएम काढत असताना आपल्याला 3 पण तो ऍज इट इज लिहावा लागतो. आणि 5 खाली आहे पण वरती 5 कॉमन आहे का, नाही. तर एलसीएम फाइंड करत असताना तो 5 पण आपल्याला ऍज इट इज लिहावा लागतो. तर आता मग याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 3 3 जा 9, 9 मल्टिप्लाय बाय 5. आता पुढे मग 9 5 जा 45. तर मग आपल्याला एलसीएम काय फाइंड झालेला आहे, 45. म्हणजे बघा लिस्टिंग मेथड न जरी केलं 9 आणि 15 चा एलसीएम 45 येतो, आणि जरी प्राइम फॅक्टरायझेशन न पण आपण काढलं तरी पण 9 आणि 15 चा एलसीएम काय येतो, 45. म्हणजे आन्सर आपला एकदम राईट आलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला एलसीएम फाइंड करायचा असेल तर आपण दोन्ही पैकी कुठल्याही मेथडचा यूज आपण करू शकतो. दोन्ही मेथडनी आन्सर सेम येतं, फक्त त्याच्या स्टेप्स, त्याची प्रोसेस थोडीशी आन्सर काढण्याची थोडीशी वेगळी आहे. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीचा तुम्ही इथं वापर करायचा आहे. मग मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र.